गुड मॉर्निंग. काय मस्त चाललंय. आम्ही निघालो आता टायगर नेश मॉनेस्ट्री व्ह्यू पॉईंट बघायला. टायगर नेशपर्यंतचा ट्रेक करायचा अजून काही प्लॅन नाही आहे आज. 5 पारोचा डे टूर आहे आणि बघू दिवस कसा जातो. अकॉर्डिंगली विल प्लॅन. इट्स गुड. गुड मॉर्निंग. वी आर गोइंग टायगर मॉनेस्ट्री व्यू पॉइंट. मिनटं या ब्लॉग माहिती सांगू शकतो. ओके. हा लांबचा व्ह्यू पॉइंट आहे. अरे पण लांबच्यामध्ये पण दिसत नाहीये तो. नाही ओके. दिसत ह्या कॅमेरामध्ये तर कदाचित दिसणार नाही. मी कदाचित थोडासा झूम करून दाखवेन. 4 तासाचं हायकिंग आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॉनेस्ट्री या इकडचा. पण इथे व्ह्यू पॉईंट म्हणून एक्सपोर्ट टुरिस्ट फिल्ममध्ये पारोच्या टूरमध्ये दाखवतात. विच इज नॉट ॲडवायजेबल ॲट ऑल है ना. नॉट ॲडवायजेबल. ठीक आहे. मी ट्राय करतो झूम करून एक मिनिट. या भाऊ तुम्ही मोठे आला त्या चढायला की जावं. हां हो जावा ना. तुम्ही चढाय चालू हायकिंग करायला लागले मग हाईक करून बघूया. ठीक आहे. झूम करून काही दिसत नव्हतं तर आम्ही डिसाईड केलं की बेस पॉईंटपर्यंत जायचं आणि नंतर डिसाईड करायचं हायकिंग करायची की नाही. पार्किंग बघून लक्षात आलं की हा मोस्ट डिमांडिंग काय. मॅक्सिमम पार्किंग फुल होती आणि भरपूर टुरिस्ट मॉर्निंगलाच येतात हायकिंग करण्यासाठी. 4 तासाचा हाईक आहे इथून. आता आम्ही बेसपर्यंत जाऊ पुढे आणि बघू पुढे कसं आहे. वरती तसा एक कॅफे आहे जिथून मॉनेस्ट्री दिसते आणि त्या कॅफेमध्ये तुम्हाला काही खायला प्यायला मिळू शकतं. तो वागतो त्याकडे. आता कोण आहे. आयुष्य एकदम एक्सायटेड याला बघू. हां एकदमच. ओके. इथे 5-10 मिनटाच्या हाईकवरच इथे घोडे अवेलेबल आहेत. इथे घोडे 1300 to 1500 मध्ये अवेलेबल होते वरती जायला. बट आयुष्यला घेऊन घोड्यावर थोडंसं रिस्की वाटलं मला. व्ह्यू पॉईंट से ज़्यादा मुझे त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की आम्ही वरती नाही जाणार. सो इट्स बिट catch-22 situation. Let's see. तुम्ही वरती जाणार आहात. हिम्मत नाही आहे. आप जाके आया. नाही बिल्डिंग. चलो आयुषी. येते तिला काठी हवी आहे चालायला. खुश. बाबू जड तुझ्या वजना एवढी येते. तुला काठी पाहिजे. तिला चढायचंय. तिला चढायचंय. चला चढणार आहे. चला अरे वा वा अरे वा 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 अरे वा. Padma Sama visit for the 3rd time. That is 3rd visit. He visited first, second, and 3rd visit. During 3rd visit, he went almost all around the country. च्या जागेची माहिती जाणून नंतर मी डिसाईड केलं थोडं हायकिंग करायचं. खालचा जो ग्रुप दिसला खाली सिनियर सिटीजनचा तो पण वसईवरून आलेला. सरप्रायझिंगली त्यांचा पॅकेज होता 1,10,000. हां त्यांची फ्लाईट डायरेक्ट पारोला होती बट स्टील 1,10,000 भरपूर जास्त होतं. चला मग आम्ही डिसाईड केलं थोडंसं हायकिंग करायचं.
सुंदर असं जंगल आहे. आम्ही हाईक केली आहे थोडीशी फक्त बघण्यासाठी हायकिंगचा रस्ता कसा आहे. ओके, तुम्हाला काही काठी मिळेलच. सो इट्स वर्थ, येस इट्स वर्थ टू गो. ओके, थोडं चढल्याच्यानंतर अशा स्टेप्स येतात. ओके, त्या कॅफेपर्यंत आहे ना, ह्या स्टेप्स वरपर्यंत आता सॅटरडे स्टार्ट अर्ली इन द मॉर्निंग. एक मावशी होती ना ती, तिच्याकडनं ती यायलाच तयार नाही. तिने काठी दिली ना हिला दोनदा, माझ्याकडे यायलाच तयार नाही ती तिच्याकडनं. कसं वाटलं मामा मस्त. इथे येऊन सॅटिस्फॅक्शन? हे मला इथे आहे ना असं वरती होणं एक सेकंडसाठी हरिश्चंद्राचा व्ह्यू फील व्हायला आहे ना, असं वाटलं ना. एक सेकंड, महाराष्ट्र महाराष्ट्र इज ऑलवेज. येस गेली कोण